आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते महाराष्ट्रातून. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, जे की मराठा समाजासाठी ज्यांनी आयुष्याचं जीवाचं रान केलं आणि संसार उघड्यावरती टाकून मराठा समाजाला आरक्षणासाठी दिवस रात्र एक करून आंदोलन उपोषण केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक ठिकाणी त्यांनी लढा दिला. मग ते आझाद मैदान असो, मुंबई संपूर्ण जाम करणारे एकटे मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधवांनी त्यांना दिलेला सपोर्ट आज इतिहास घडवून गेला. परंतु जे 4 ते 5 महिन्यापूर्वी जी घटना घडली होती, आरोप प्रत्यारोप केले होते की मनोज जरांगे पाटील यांना संपवण्यासाठी सुपारी दिली. यामध्ये अनेकांची नावे देखील आली आणि आरोपी म्हणून अमोल खुने असतील आणि त्याचे सहकारी असतील. या सर्वांनी जे काही षडयंत्र केलं आणि त्यांनी मला संपवण्यासाठी सुपारी घेतली होती, 50 लाखाची सुपारी घेतली होती. या आरोपाखाली त्या तिघांना पकडण्यात देखील आलं होतं. परंतु यातूनच अमोल खुने बाहेर आले आणि अमोल खुने यांनी जरांगे पाटील यांच्यावरती संपूर्ण खुलासा करायला सुरुवात केली होती. या संपूर्ण घडामोडीमधूनच आताच्या क्षणाची सर्वात मोठी बाहेर येते आणि ती माहिती बाहेर आल्याच्या नंतर जरांगे पाटील यांची जीभ घसरली आणि अमोल खुने यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलत असताना जरांगे पाटलांनी अमोल खुने हा आरोपी काय बोलतोय हे बाजूला सोडलं आणि मध्यंतरीच जो विषय काढला त्यावरून जरांगे पाटील यांच्या तोंडून जे शब्द निघले, या शब्दावरून आज महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. जरांगे पाटील यांनी जे आरोप केलेले आहेत, जरांगे पाटील यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, यावरून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. जरांगे पाटील यांच्या अडचणीत सर्वात मोठी वाढ होताना आपल्याला दिसून येते. तोच व्हिडिओ आपण आता पाहणार आहोत. जरांगे पाटील यांनी मंगळवेढे या ठिकाणी कार्यक्रमादरम्यान बोलत असताना चक्क जातीवरतीच वक्तव्य केलेलं दिसून आलं आणि या वक्तव्यातून आपल्याला काय निष्पन्न होतं हे व्हिडिओ अगोदर पहा, नंतर यावर आपण सविस्तर विश्लेषण करू. बोला रे, आपली शहाणूपणाची पैदाशी खरं बोलायचं शिका. एखाद्या भंगार जातीला, रक्ताने हात माखलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका, हराम करू. एखाद्या भंगार जातीला, रक्ताने हात माखलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका, हराम करू. शेवटी जात जात असती, ते कामाला नाही ना, जातच कामाला येईल. वेळ आल्या, वेळ आली ना, संकट आलं तर धावून दांडकं घेऊन जातच येऊ शकते. जातीला जातच कधीही साथ देते, जीवावरती आल्यानंतर जातच धावून येते स्वतःसाठी. वंजारी जातीवरती केलेलं हे स्पष्ट वक्तव्य आज जरांगे पाटील यांना मोठ्या संकटात घेऊन जाताना आपल्याला दिसून येतं. प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक जातीमध्ये काही 2-4 लोक चुका करतात. त्यांच्यावर व्यवस्थित गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे, त्यांना शिक्षाही मिळायलाच पाहिजे. परंतु त्याला वैयक्तिकरित्या व्यक्ती जबाबदार असतो कोणत्याही गुन्ह्यामध्ये. त्यामुळे संपूर्ण जातीला यामध्ये ओढणे हे सरासर चुकीचंच पहिल्यापासून आहे आणि भविष्यात देखील राहणार. परंतु जरांगे पाटील यांनी स्टेटमेंट देत असताना ज्या जातीने खुनाने हात रंगलेले आहेत, खुन केलेले आहेत, अशा जातीला सपोर्ट करताय हे चुकीचं आहे. चक्क या आरोपामध्ये जातीचाच उल्लेख जरांगे पाटील यांनी केल्यामुळे जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रातील सोशल मीडिया असेल, वंजारी समाज असेल, संपूर्ण काही आज विरोधामध्ये स्टेटमेंट देताना आपल्याला दिसून येतं आणि जरांगे पाटील यांची बोलता बोलता ही जीभ घसरलेली आपण पाहतोय. जरांगे पाटील हे स्पष्ट नेतृत्व आहे. त्यांच्या जातीसाठी, त्यांच्या लढ्यासाठी त्यांनी खंबीर नेतृत्व केलेलं आहे. सर्वांना याचा स्वाभिमान आहे, अभिमान आहे. मराठा बांधवांसाठी दैवत आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. परंतु जरांगे पाटील यांनी वैयक्तिकरित्या आता स्टेटमेंट केल्यामुळे, जातीविरुद्ध संभाषण केल्यामुळे आज कुठेतरी रोष, नाराजी दिसून येते. आता येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये अनेक काही घडामोडी होतात का हे देखील आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. परंतु जरांगे पाटील यांच्यावर जे काही आरोप केले होते अमोल खुने याच्यावर जे काही आरोप केले, आरोप प्रत्यारोप दोघांवरतीही करण्यात आले. अमोल खुने यांनी चॅलेंज केलं की नार्को टेस्ट करा, यामध्ये संपूर्ण खुलासा होईल. छातीटोकपणे अमोल खुने यांनी आपली बाजू मांडली. जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तरामध्ये सांगितलं की नार्को टेस्ट सर्वांचीच व्हायला पाहिजे. नेत्यांचे नाव घेतले, अमोल खुनेचं नाव घेतलं, स्वतःचंही नाव घेतलं. मी सुद्धा तयार आहे. परंतु आरोप प्रत्यारोपावरून काहीही निष्पन्न होत नाही, यासाठी सबळ पुरावे लागतात. जरांगे पाटीलांनी सांगितलं की माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा दाखव आणि जे काही बोललास ते सिद्ध करून दाखव, असं आव्हान देखील जरांगे पाटील यांनी अमोल खुने याला केलेलं आपल्याला पाहायला मिळतं, दिसून येतं. नक्कीच या संपूर्ण घडामोडींमध्ये आता यामध्ये वैयक्तिकरित्या वक्तव्य जीभ घसरल्यावरून केल्यामुळे आज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिकेमध्ये वंजारी समाज आपल्याला दिसून येतोय. हा जातीमधील वाद हा मिटायला पाहिजे. वैयक्तिकरित्या न्यायासाठी लढा देणं गरजेचंच आहे. परंतु समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं काहीही संभाषण असेल, कार्य असेल, हे करायला नाही पाहिजे. परंतु जे काही मंगळवेढ्याच्या कार्यक्रमामध्ये जरांगे पाटलांनी स्टेटमेंट दिलं, यावरून सध्या
आपल्याला चर्चेला उधाण आलेलं दिसून येतं. आपल्याला काय वाटतं या संपूर्ण स्टेटमेंट बद्दल, भाषणाबद्दल, जरांगे पाटील असतील, अमोल खुने असतील, या संपूर्ण घडामोडींबद्दल जे सत्यता आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रिअल संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी हीच न्यूज तडकाफडकी चॅनलची कार्यप्रणाली आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.